कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल आयुष्याचा सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाची श्रीकर्ता घेतला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबरा यांचा जवळजवळ सर्वांच्याच परिचयाचा असा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील भंग विठाला अभंगातला भावार्थ बघण्यापूर्वी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या ब्रह्मांडाच्या मालकानं आपल्याला मनुष्य शरीर दिलं ज्या ब्रह्मांडाच्या मालकानं या मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर परमार्थ करण्याची आपल्याला आवड दिली ज्या ब्रह्मांडाच्या मालकाने या मनुष्य शरीर देऊन आवड देऊन आपल्याला वेळ दिले आपल्याला बुद्धी दिली परमार्थ करण्याची त्या ब्रह्मांडाच्या मालकाचे अनंत उपकार या जीवावर आहेत बरं का कारण चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिनाथ त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही मग या ठिकाणी आपण 2 तास बसणार आहोत कीर्तन ऐकलं त्याच्या सत्तेशिवाय बसू शकतो का 2 तास कीर्तन आम्ही सांगणार त्याच्या सत्तेशिवाय सांगू शकतो का नाही 2 तास मृदंग वाजवणार हार्मोनियम वाजवणार 2 तास टाळ वाजवणार तुम्ही बसणार त्याच्या सत्तेशिवाय नाही ज्ञानोबाराय म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सुरू चाले म्या हलविल्या प्राणू हले मी जगाशी चालिता तो परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतो अर्जुना अरे तू कोण आहेस करणारा मी आहे तू फक्त निमित्त आहे मग आज आपण या ठिकाणी कीर्तन मी सांगतो आहे तुम्ही ऐकता आहात तुम्ही ऐकणं मी सांगणं हा जो कर्तेपणा आहे हा आपला नाही तो परमात्मा करून घेतोय मग आपल्याकडून परमार्थ करून घेतोय हे त्याचे आनंद उपकार नाही तर सध्या परमार्थात आज जागते का कोणी किती तारीख आहे आजची 12 हे बघा
आता कीर्तनाला सुरुवात झाली. कृपया कोणी चिवचिव चावचू करू नका. आणि आता जे कोणी मागून येतील त्याला मागच बसवा. एक चौकदार बाबा तुम्ही तिकडे उभे राहा. कोणी असो केवढा खासदार आमदार कोणी मंत्री संत्री कोणी असेल केवढा बावडा तिकडेच बसवा झाले बरं का. कीर्तनाची वेळ 8ची आहे. परमार्थात कमीत कमी 8 वाजताची वेळ तर 7:30 येऊन बसायला पाहिजे मंडळी. महाराजाची वाट पाहत. आता इथं महाराजाला वाट पाहत बसावं लागते मंडळी कधी येते है की नाही. पण जाऊ दे आजचा महाराज जरा बिघडेल महाराज म्हणाल काही हरकत नाही है की. पण आता कोणी येईल त्याला मागे बस पुढे उठू नका. कारण पुण्य करता पाप घडे. तुम्ही सप्ताह करायला लागले अगोदरच ते याच्यात मन लागत परमार्थात मन लागत नाही. इकडून तिकडून नेमकंच आम्ही मन लावायचा प्रयत्न करतो तुमचा परमार्थाचा नेमकंच तुमचं मन इकडं गुंत तितक्या तिकडून कोणतरी येते. त्याला काही माहित नाही काय चालू आहे माहिती आहे का. काही काय विषय चालू आहे माहिती का. तो त्याच्यात तल्लीन झाला नाही. तो तिकडून येतो आणि तो आल्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिकडे झालं. कारण हे मन हे चंचल आहे. हे एका जागी राहत का स्थिर नाही. म्हणून आता चौकदार बाबा पुढे कोणाला येऊ देऊ नका. केवढा असू द्या तो है की नाही. आज तुम्ही सगळ्यात मोठे तुमच्यापेक्षा मोठा विठ्ठल सेवेसाठी चर्चा घेतलेला अभंग आहे. अभंगाचा भावार्थ बघण्यापूर्वी त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या अनंत उपकार या जीवावर आहेत. म्हणून त्याचं चिंतन करायचं. काय उपकार आहे त्या परमात्म्याचे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. आपण 2 तास चिंतन मांडणार त्याची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सुरू चाले म्या हलविल्या प्राणू आले मी जगाशी चाळीता. तो परमात्मा अर्जुनाला सांगतो की तू फक्त निमित्त आहे. तसं आपण फक्त कीर्तन करणारा निमित्त करून घेणारा तो आहे. आणि आपण कीर्तन करण्याच्या पात्रतेचं त्यानं आपल्याला समजलं. कमी लोक आपल्याला त्या पात्रतेचं त्या परमात्म्यानं समजलं. या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन श्रवण करण्याच्या पात्रतेचं आपल्याला समजलं. नाही आजची 12 तारीख इथून सुरुवात झालं आपलं. आजची 12 तारीख 15 इलेक्शन कोण जागते अशा ह्याच्यात ठीक आहे. ते सगळं तिकडच जागणारे लोक. इकडे धर्म मंडपात जागणारे लोक आहेत का नाही. पण आपण या ठिकाणी आहोत म्हणजे त्या परमात्म्याचे अनंत उपकाराची बुद्धी संधी वेळ आपल्याला दिला. या धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन श्रवण करण्याची आणि परमार्थ करण्याची ही बुद्धी त्या परमात्म्याने दिली. वेळ त्या परमात्म्याने दिला. संधी त्या परमात्म्याने दिली. म्हणून त्या परमात्म्याचं सर्वात अगोदर चिंतन करायला पाहिजे अनंत उपकार असल्यामुळे. म्हणून महायोग पीठे तटे भीमरस्या वरम पुंडरीकाय धातुर्मुनी समागष्ट तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथमन अनंत उपकार या जीवावर असल्यामुळे आपण त्याचं सर्वात अगोदर चिंतन करायला पाहिजे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो परमात्म्याचं चिंतन का करायचं.
महाभारत सर्वांना माहित आहे ना. महाभारताचं युद्ध झालं, कोण मारले गेले त्याच्यात, कौरव का पांडव? कौरव मारले गेले. किती होते? 100. पांडव किती होते? 5. बरं का, पहिला म्हणजे लक्ष द्या बरं का बारीक. कीर्तन श्रवण करणं म्हणजे काहीतरी समाजावर परिणाम झाला पाहिजे, कळलं पाहिजे, आहे की नाही? याचा अर्थ मला जास्त कळते असं नाही, पण तुकोबारा जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. म्हणून सांगतो, लक्ष द्या महिला मंडळीसाठी महत्वाचं. किती होते कौरव? 100. पांडव किती होते? 5. 100 असून हरले का? याचं कारण काय? 100 असून हरले कोणत्या याच्यात? बा तुम्ही युद्धात जरी एका बाजूने 100 एका बाजूने 5, युद्ध जिंकणं शक्य नाही. तुम्ही इलेक्शन लढा, एका बाजूने 100 एका बाजूने 5, सरपंच निवडून येईल का? तुम्ही आले अपक्ष, तो भाग वेगळा येईल का निवडून? नाही. मग इथं पांडव जिंकले आणि कौरव हरले, याचं कारण काय? याचे 2 महत्वाचे कारण. एक, ज्याच्या बाजूनं परमात्मा आहे तो जिंकणार. एक, खानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो समा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. विठाला आणि महत्वाचं दुसरं कारण, पांडव जिंकण्याचं आणि कौरव हरण्याचं महत्वाचं दुसरं कारण, पांडवांचा मामा कोण? हा, पांडवांचा शकुनी नाही. नुसता बुक्क्याचा सत्यानाश करू नका, नुसते कथा ऐकू राहिले. पांडवाचा मामा कोण? शकुनी. म्हणजे बुक्का महागला ना तो, नाही का? जरा धनारोहण कीर्तन आहे का? पांडवांचा मामा विचारलं मी, कौरवांचा नाही. पांडवांचा नसेल ना माहित, मलाच कुठं माहिती. पांडवांचा मामा कर्णाचा सारथी होता. कोणाचा? कर्णाचा. जो एकच कर्ण होता, जो युद्ध जिंकावं असं त्याला वाटतही होतं, जिंकूही शकला असता. आणि त्याची जिद्द होती, अर्जुनाला एक दिवस युद्धामध्ये हरवीन आणि अर्जुनाला मार. पण त्याचा सारथी कोण? पांडवांचा मामा. पांडवांचा मामा असून तो विरोधकाच्या बाजूने, आणि कौरवांचा मामा या कौरवांच्या बाजूने सल्लागार आहे मुख्य. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कीर्तन? कथा समजते का? ज्या बाजूनं मामा सल्लागार आहे, 100 असून वाचले नाही तुमच्या 2-3 मध्ये, आपल्यात काय कोण वाचणार आहे? नाही का? आणि आपल्या घरामध्ये जवळजवळ सल्लागार सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, नाही का? ज्याच्या घरात सल्लागार बायकोचा भाऊ हे समजून घ्यायचा सत्यानाच आहे. आणि मग तुम्हाला जर तुमच्या घराचा सत्यानाश करून घ्यायचा असेल तर सल्लागार भावाला ठेवा. 99% बायाचे धीराचं ऐकणार नाही, पण भावाचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. ते जुगारात हारलं तरी 25,000 उसने देईल, आणि याच्या धीराच्या पोरीचं लग्न असलं तर व्याजानं 10,000 देणार नाही. भाऊजी, तुमच्या गळ्याची शपथ भाऊजी, फुटकी कवडी नाही धीरानं मागितलं. आणि भाऊ पत्त्यात हरला तरी 25,000 देईल. नवऱ्याची इच्छा. पहिली गोष्ट एक तर नवऱ्याचं ऐका. दुसरी गोष्ट, नाही नवऱ्याचं एवढं तेवढं चूक झाली तर निदान धीराचं तरी ऐका. पण आपलं सगळं चुकीचं. पहा, सीतेनं नवऱ्याचं ऐकलं नाही, धीरानं सांगितलं समजावून ऐकलं नाही. बरं, त्यानं सांगितलं राम तो सगळ्या दुःखाचं निवारण करणार, तो संकटात सापडू शकत नाही, नाही का? पण आळ घेतला याच्यावर. तुम्ही वाट पाहत होते माझा नवरा मरावा आणि मग तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी तुमची इच्छा मला दिसते. हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, आई साहेब असं तर मी स्वप्नात कधी विचार आला नाही माझ्या, पण ठीक आहे, इतकं तुम्ही वाईट खराब बोलले ना, मी जातो त्याच्या मदतीला, त्याला गरज नाही माझ्या मदती, तुमच्या सांगण्याप्रमाणे जातो. पण एक ऐका, लक्ष्मण रेषा ओढली, याच्या बाहेर जाऊ, याच्या बाहेर जाऊ. सीतेनं धीराचं ऐकलं का? आणि ते ढोंगी साधू आला. मला काय सांगायचं, महाराज कीर्तनकार घरी आला तर त्याच्यासाठी जर बाई अर्धा गिलास दूध ठेवत असेल, महाराज दूध घेत असेल तर दूध लागल. आणि नवऱ्याला जर बिन दुधाचा चहा पाजत असेल दिवसभर काम करून आलेला, तर त्या बाईचा नुसता भुक्याचा सत्यानाश आहे. महाराज मोरते तिकडे, महाराज मोरते, महाराज त्या घर नाही दुसऱ्याच्या घरी चहा भेटल, नवऱ्याला तुझ्याच घरी भेटल, नवऱ्याला चहा पाजा, महाराजसाठी ठेवू नका.
धीराचं ऐकलं आणि धीरानं सांगितलं याच्या बाहेर जाऊ नका. पण खऱ्या धीरानं लक्ष्मण संत आहे, राम भगवंत आहे, सीता माया आहे, नाही का? खऱ्या धीराचं संताचं ऐकलं नाही सीतेनं, भगवंताचं ऐकलं नाही. कोणाचं ऐकलं? ढोंगी साधूचं. खऱ्या साधूचं नाही, ढोंगी साधूचं. आणि ढोंगीला बात पटवतात. सीते सारख्याला त्यानं हे केलं, तुमचं आमचं काय. आणि ढोंगी तर बरेच जेला ते तुम्हाला माहिती आहे. विठाला विठाला परमार्थ करायचा नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नका, परमार्थ करायचा धीराच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नका. आपल्या इकडच्या परिवार तिकडचं आणू नका, तिकडचं आणलं तर 100चा 97 झाला. आपल्या 2-3चा काही खरं नाही. चला आपल्याला जास्त लांबून लावायची नाही. युद्धात कोण हरलं? कौरव हरले. नुसते हरले म्हणजे पुन्हा पुढच्या पंचवार्षिक मध्ये जी लढाईसाठी तयार असं नाही. हरले म्हणजे मेले. पुन्हा काय दिसतात का? नाही. हे सगळे मारल्यानंतर राज्य कोणाचं आलं? पांडवाचं. पांडवांनी धृतराष्ट्र आणि गांधारीचा सांभाळ केला आणि धृतराष्ट्राला लाडका पुत्र मारला गेला, तोही भीमानं मारला. म्हणून भीमाला मारायची इच्छा होती त्याच्यात. ती एक गुण शिल्लकच, आंधळे लंगडे वगैरे वगैरे, त्याला होतीच इच्छा या भीमाला एकदा मारायचं. आयुष्यभर मारायचे प्रयत्न केले, अजून ते 5 याचे 100 मारल्या गेले तरी भीमाला मारण्याची इच्छा आहे. म्हणून यानं उसना आव आणला. कोणी? धृतराष्ट्राने. आणि सांगितलं एकदा मला सर्व पांडवांचा लाड करण्याची इच्छा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याची इच्छा आहे, त्यांच्या पाठीवरून हात फिरवण्याची इच्छा आहे, त्यांच्या खांद्यावरून हात फिरवण्याची इच्छा आहे. एकदा त्यांची माझी भेट करून द्या. म्हणून 5 पांडवापर्यंत निरोप गेला की धृतराष्ट्राची अशी इच्छा आहे. अरे बापरे, ती इतके खुश झाले की आमचे मोठे बाबा काका नाही का, आतापर्यंत त्यांनी कधी प्रेमानं मला जवळ बोलावलं नाही, आज कडकडून मिठी मारायची म्हणतात. काय प्रेम फळून आलं. साधेच नव्हते, दुर्बुद्धी नाहीत म्हणत. आणि म्हणून भेटायसाठी चालले. त्याच्या मनात काय होतं? भीमाला मारायचं. पण न सांगता तुम्हा कळो येते अंतरी विश्वी विश्वंभर परिहारचिन्ह लगे. त्याला सांगायचंच काम नाही. किती एअर कंडिशन रूम मध्ये बसून जरी आपण लाज घेतली तरी ती त्याला दिसते. विठ्ठल विठ्ठल. त्याला कळलं याच्या मनात काय, आणि तो लगेच पांडवाकडे गेला आणि सांगितलं उद्या तुम्ही जाणार ना त्यांना भेटायला. म्हणे हो भीमा इकडे तू जाय, पण मी सांगतो तसा. आणि ते देवाच्या पुढे गेले नाही. मी सांगतो तसा म्हणजे तू डायरेक्ट जायचं नाही. तुझ्या आकाराचा, तुझ्या वजनाचा लोखंडी पुतळा बनव आणि तो पुतळा समोर समोर त्याच्या स्वाधीन करायचा. तू जायचं नाही. सगळेच्या सगळे 4 जण गेले. 4 जणाला कडकडून मिठी मारली. त्याच्यानंतर 4 बाजूला झाले. भीम कुठे? माझा भीम कुठे? आतुरतेनं वाट पाहतो भीम कुठे? आणि भीम आलो आलो म्हणून जवळजवळ पुतळा केला. लोखंडाचा पुतळा इतका कडकडून दाबला की त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं. काय झालं? पीठ इतकं दाबलं. त्याला भीमाला मारायचं होतं. राग इतका होता, राग. पीठ झालं लोखंडाच्या पुतळा. मग भीम कृष्णाकडे पाहतो. कृष्णा, तू जर भेटला नसता तर भीमाचं काही खरं नव्हतं, नाही का? चला त्याच्यानंतर मग भीमान झाला. आता राग सगळा निघून गेला आणि मग पस्तावा झाला. अब पस्ताय की क्या होत है जब चिडिया चुग गई खेळ, नाही का? तरुणपणात कधी हरिपाठात नाही, कीर्तनात नाही, भजनात नाही, कथेत नाही. आणि म्हातारपणी म्हातारपणी आता काय फायदा आहे, नाही का? आता विठ्ठल विठ्ठल येत नाही. इथल्लं 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 कौर घेतो इथं मार खायला नवऱ्याचा. विठ्ठल विठ्ठल सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. चला आता काय फायदा. चला राग निघून गेला. आता भीमाचा लाड केला. पस्तावाला मी विनाकारण काय. पण मला एक सांग, तुला माझ्याकडं पुतळा पाठवणारा कोण? म्हणे कृष्ण, नाही का? चला आता त्याचा लाड पूर्ण झाला. गांधारीकडे गेले. कृष्णानं सुद्धा धृतराष्ट्राला नमस्कार केला. त्यानंतर गांधारी इकडे गेले. सगळ्या जणांनी गांधारीचं दर्शन घेतलं. भीमाने घेतलं. नंतर कृष्णानं दर्शन घेतलं. कृष्णानं दर्शन घेतलं तर गांधारी म्हणतो, माझ्या कुळाचा सर्वनाश करणारा तू, तुला मी आशीर्वाद नाही श्राप देते, तुझ्या कुळातही एकही शिल्लक राहणार नाही. राहिला का? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. त्याला पतिव्रता लागते. आपल्या कावळ्याच्या सरापानं काही मरत नाही. आपल्या सरापानं शेजारच्याची कोंबडी मरत नाही. पतिव्रतेची ताकद येते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता.
तुझ्या कुळात एकही शिल्लक राहणार नाही. कृष्णाच्या कुळात एकही शिल्लक राहणार नाही. कृष्णाने विचारलं, आई साहेब माझं काय चुकलं? काय चुकलं? माझ्या 100चा सर्वनाश तू केला. मी कशाला केला? मी समजावून सांगायला गेलो होतो युद्धाच्या आधी की युद्धात काही पडेल, भांडणात काही पडेल. हे कोण सांगितलं? कृष्णानं सांगितलं ना. कथा कोण ऐकतो? आपण. कळलं का आपल्याला? किती जणांनी कोर्टात जाऊन तारखी वापस घ्यायच्या उद्या? नाही, भांडणात काही पडेल का? नाही ना. किती जणांनी आता भांडणं मिटवायची उद्या जाऊन कोर्टात? मिटवते का कोणी? नाही. ते पुराणातले पुरात वांग्या शेवटे विठाला विठाला. तुला समजावून सांगायचं नव्हतं, तुला त्यांना युद्धाला प्रवृत्त करायचं होतं. गांधारी म्हणते कृष्णाला, मी समजावून सांगायला गेलो होतो युद्ध करू नका, युद्धात काही पडलेलं नाही. तू समजावून नाही, तू बिघडवायला गेला होता. म्हणजे कशावरून? खरे एक तर माझ्या मुलाला समजावून सांगण्यासाठी नाही, बिघडवण्यासाठी गेला होता. हे माझं म्हणणं आहे, ते खरं म्हण. नाहीतर जे युद्धाच्या अगोदर कृष्णा तू अर्जुनाला सांगितली गीता, ती खोटी म्हण. एक तर गीता खोटी म्हण, नाही तर माझं खरं म्हण. आणि कसं काय? कारण तू गीतेत सांगितलं, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, मी जगाची चाळीता, सर्व करणारा मी आहे. मग अर्जुनाला निमित्त केलं जिंकायचं, अर्जुनाला निमित्त केलं तू माझ्या मुलाला मारण्याचं, पण मारणारा तू आहे. कोण आहे? श्राप लावून घ्यावा लागला आणि सगळ्या कुळाचा सर्वनाश करून घ्यावा लागला. कारण पतिव्रतेचा श्राप होता. आलं का लक्षात? मग करणारा तो परमात्मा आहे आणि त्याचे अनंत उपकार आपल्यावर आहे. म्हणून त्याला सर्वात अगोदर नमन करायचं. म्हणून पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण समजाजिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका विठाला विठाला. परमात्मा या ठिकाणी या आणि आमचं हे कार्य सुखरूप पार पाडा, कारण त्याच्याशिवाय पार पडत नाही. चला म्हणून पांडुरंगाला नमन करायचं. पुन्हा सांगतात, दुसरे चरण संताची नाही का? संत या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण जगात भरपूर संत होऊन गेले. पण दुसरे चरण संताची म्हटलं की कोणत्या संताची आठवण होते? ज्ञानोबाराची. कोणाची? दुसरे चरण कोणत्या संताचे? ज्ञानोबाराचे. ओम नमो करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचर. ज्ञानोबाला काय तर वंदन करतात, याचं कारण आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहे.
आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाच्या या वारकरी मंडळीच्या जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाचा संत जर कोणता असेल तर ज्ञानोबा आहे. सर्वात महत्वाचा ग्रंथ जर कोणता असेल तर ज्ञानेश्वरी. आणि सर्वात महत्वाचा पंथ जर कोणता असेल तर वारकरी पंथ. विठाला संत ज्ञानोबाराय, ग्रंथ ज्ञानेश्वर आणि पंथ वारकरी संप्रदाय का महत्वाचा आहे? ज्ञानोबाराय संत का महत्वाचे? वारकरी संप्रदाय निर्माण केला ज्ञानोबारायांनी. पंथ वारकरी संप्रदाय का महत्वाचा? याचा कारण या ठिकाणी सकाळांशी येते अधिकार कलियुगी उद्धार. यारे यारे लहान भरत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. म्हणून वारकरी पंथ तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला म्हणून ज्ञानोबाराय महत्वाचे. आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला म्हणून ज्ञानोबारायाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वरी पारायण होतात ना, नुसते पारायण होतात बघा. त्या ओवीचा नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी वाचावी नाही. अख्खी ज्ञान नामा माने कंठ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. वाचायची नाही, अनुभवायची नाही का. ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवायची सांगितलं. काय ज्ञानेश्वरीमध्ये पहा एक सुंदर ओवी. का कमलकंद आणि दुर्दुरी नांदनुक एकेची घरी परी परागू सेविते भ्रमरी हे रची खलू चिवरे परी पाहे दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पदराड परी त्या वैरून गोचिड अशुद्ध काय न सेविचे. ज्ञानेश्वरी बरं का. ज्ञानोबारायण किती सुंदर लिहिलं. का कमलकंद आणि दुर्दुरी नांदनुक एकेची घरी परी परागू सेविजे भ्रमरी ये रची खलू चिवरे. कमलकंद म्हणजे कमळाचं फुल आणि दुर्दुरी म्हणजे बेडूक. कमळाचं फुल आणि बेडूक एकाच ठिकाणी वास्तव्य आहे. कमळाचं फुलाचा जन्म चिखलातून आहे आणि बेडकाचं वास्तव्य सुद्धा चिखलात आहे. दोन्ही जवळ जवळ ते दूर आहेत का? नाही. कमळाच्या फुलाच्या बुडाच्या जवळच बेडूक आहे. पण कमळाच्या फुलाच्या जवळ बेडूक असून म्हातारं होते मरते तरी सुद्धा कमळाच्या फुलातला मकरंद सेवन करण्याची त्याला अक्कल नाही. ते चिखलच खात. काही लोकांना सांगितलं मला आता
महाराज अजून दात सुधी 7-8 धाग्याच्या उधाऱ्या बाकी 15-20 धाग्यावर आणखी उधाऱ्या करून घेतो तर दात किती पडले मग पाहू विचार करू. काही लोकांचं बरं तुमचं नाही सांगत का कमलकंद आणि दुर्दुरी नांदणूक एकेची घरी बरी परागू सेविते भ्रमरी येर चिखलूची उरे दुरून दुरून भ्रमर येतात कोसो दुरावरून भ्रमर येतात आणि कमळाच्या फुलातील मकरंद सेवन करून जातात पण बेडूक जवळ असून चिखलच खातो. पुन्हा